हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि हो, सगळ्या माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे आपलं मराठी नवीन वर्ष खूप छान, मस्त, आनंदाचं आणि आरोग्याचं जाऊ दे, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा कालचा व्हिडिओ आहे ताईंनो. आजचा जो व्हिडिओ आहे ना आपल्या गुढीपाडव्याचा, तो छान असा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. आणि मस्त छान अशी तयारी जी आहे ती चालू होती. हे काल मी धुवून ठेवलेले होते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं आणि मी ते तसेच ठेवले. संध्याकाळी काही काढून वगैरे घेतलेले नव्हते. आज म्हटलं आता चला निवांत अशी व्हिडिओला सुरुवात झालेली होती. बाकीचं सगळं काही घरातलं आवरून झालेलं होतं. पण आज पूर्ण देवघर मला क्लीन करून घ्यायचं होतं. त्यासाठी देवपूजा मात्र सकाळची राहिलेली होती. पण मग त्याआधी सगळी कामं मी घरातली आवरून घेतलेली होती. कारण देवघराची डीप क्लिनिंग वगैरे करायची म्हटली म्हणजे 1.5-2 तास आरामामध्ये कसेही निघून जातात. त्यामुळे म्हटलं चला आधी आपली कामं करून घेऊयात. मस्त छान असं फूल आपल्या बाल्कनीमध्ये आलेलं होतं, ते दाखवलंच तुम्हाला. सोबतच ही बॅग धुवायची होती, ती धुवून झालेली होती. आता वाळवायला टाकत आहे. आणि त्यानंतर मग आपली सुरुवात जी आहे ती देवपूजेला. कारण आज मला पूर्ण देवघर क्लीन करून घ्यायचं होतं. कापड वगैरे बदलवण्यासहित खूप जास्त खराब झालेलं होतं देवघर धूळ वगैरेने. आणि घरातली पूर्ण साफसफाई जी आहे ती झालेलीच होती पाडव्याची. आता म्हटलं चला आता शेवटी जे आहे ना देवघर क्लीन करून घेऊयात. म्हणजे उद्या पाडवा आहे, तर उद्या तर काही वेळ मिळणार नाही. कारण घरातली बरीचशी कामंही असतात. परत स्वयंपाक पुरणाचा वगैरे हे ते आणि गुढीची तयारी ते सगळं. आणि मग परत देवघर जर क्लीन करायचं म्हटलं तर सणावाराच्या दिवशी काही आपल्याला वेळ नसतो. तर त्याचा एक दिवस आधी जर देवघर वगैरे आवरून घेतलेलं असलं तर मग त्या दिवशी जरा आपली धावपळ म्हणजे ते एक काम आपल्याला कमी असतं. कारण देवपूजा जरी करायची म्हटली नॉर्मल तरीसुद्धा ते एक आपल्याला वेळ काढून आपल्याला जी काही आपलं आहे ते करावं लागतं. त्यामुळे आणि डीप क्लिनिंग ज्यावेळेस आपण देवघराची करतो त्यावेळेस तर मग खूप जास्त उशीर लागतो. तर आज आता पूर्णपणे देवघर जे आहे ना खाली करून घेतलेलं आहे आणि सगळे देव मस्त छान असे उजळून घेणार आहे. देव मी या धाराच्या लिक्विडनेच क्लीन करत असते. तुम्ही माझा तो एक मी स्पेशल व्हिडिओ याच्यावरती बनवलेलाच आहे की या लिक्विडने किती मस्त छान असं क्लीन होतं. तर बऱ्याच ताईंना आवडलंही आहे. आणि ह्या लिक्विडने देव जर क्लीन केले तर बरेच दिवस चांगले राहतात. आपण नॉर्मली जर क्लीन केले तर मग ते 2 ते 3 दिवसात खराबच होतात. आणि तांब्या पितळेच्या वस्तू तर आणि कलश तर रोज जरी क्लीन केला तरीसुद्धा होतोच. तर आता उद्यापासून आपलं नवरात्रही चालू होईल, चैत्र नवरात्र. आणि आपलं गुढीपाडवाही आहे. त्यासाठी आज पूर्ण असं क्लिनिंग जे आहे ती आज संपूर्ण होऊन जाईल. आणि बऱ्यापैकी घरातली तर सगळी झालेलीच आहे. फक्त देवघर तेवढं राहिलेलं आहे. आणि लिक्विडचा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे बऱ्याच ताईंनी बघितलेलाही आहे त्याच्याने. आणि बऱ्याच जणींनी घेतलंसुद्धा आहे हे लिक्विड. त्याच्याने खूप छान मस्त असे क्लीन होऊन जातात देव. देव सगळे क्लीन झालेले होते. आणि त्यानंतर मग जे काही तांबे वगैरे लागणार होते, ताट, देवांचं बरंचसं काय काय सामान वगैरे असतंच आपलं, ते सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. तर ते तर मी पितांबरीनेच घासून घेत असते. कारण त्याच्याने जर करायला गेलं तर मग व्यवस्थित असं होतं त्याच्याने. पण आपलं कुंकवाने जर आपण स्वस्तिक वगैरे काढायला गेलं तर ते काही व्यवस्थित उमटत नाही. त्यामुळे मी त्यांना अगदी पटकन पितांबरीने घासलं की मग ते क्लीन होऊन जातात. आणि आपली पितांबरीने घासून झाल्यानंतर एक हात आपण जर हँडवॉश म्हणा किंवा डिशवॉश लिक्विड असलं आपलं ते, किंवा भांड्यांसाठी आपण जो साबण वापरतो ना ते, त्याच्याने जर त्याच्यावरती एक हात फिरवून घेतला तर छान चकाचक होऊन जातात तांबे पितळेची भांडेसुद्धा. आणि ताट वगैरेही उद्या लागेलच. तर उद्या सकाळ सकाळी ऐन वेळेस काय होऊन जातं, काही वेळेला आपल्या लक्षातसुद्धा नसतं की क्लिनिंग वगैरे करायची आहे. हे सगळं साहित्य उद्या लागेल आपल्याला आणि आपण काय करतो, उद्या केलं जाईल असं म्हणतो. पण त्यावेळेस काय होतं, पूजेची घाई गडबड असली की मग ह्या गोष्टी करण्यामध्ये अजून परत आपला खूप जास्त वेळ जातो. एक दिवस आधी जर सगळं व्यवस्थित छान असं क्लिनिंग करून झालेलं असलं तर मग आपलंच काम सणावाराच्या दिवशी आपली धावपळ होत नाही. किंवा काही वेळेला ते ताट वगैरे क्लिनिंग नसलं तर मग बऱ्याच वेळेला आपण त्याचा वापरसुद्धा करत नाही. त्यामुळे एक दिवस आधी क्लिनिंग वगैरे झालेली असली की पटकन काढून वापरता येते.
स्वच्छ तांबे पितळीची भांडी धुवून झाली की मग पुसून घेत आहे, कारण तशीच जर ठेवली तर त्यांच्यावरती पाण्याचे डाग वगैरे उमटून जातात आणि मग ते धुतल्याचा काही फायदाही नसतो. कारण पाण्याचे डाग राहिले तर लगेच तांबे पितळीची भांडीही खराब होत असतात. त्यामुळे लगे हात सगळं काही जे तांबे वगैरे ताट सगळं छोटं-मोठं जे काही साहित्य होते देवांचं घासून घेतलेलं, ते सगळं आता इथे पुसून घेत आहे. पुसल्यानंतर इतकं छान मस्त वाटतात ना ही तांबे पितळेची भांडी. वरती शोसाठी सुद्धा खूप छान वाटतात किचनवरती वगैरे ठेवायला किंवा देवघरात सुद्धा. पण मग घासण्यासाठी तितकंच ते जड जात असतात. आपल्याला घासायला मात्र तितका वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि काही झालं तरी वेळोवेळी त्यांची क्लिनिंग आपल्याला करूनच घ्यावी लागते. मस्त छान असे देव उजळवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात किती छान चमकत आहेत. तर असं ज्यावेळेस देवघराची सुद्धा क्लिनिंग झालेली असली, त्यावेळेस जरा प्रसन्न असं आपल्याला वाटत असतं घरातील वातावरण आणि त्या चकाकणाऱ्या ज्या वस्तू आहेत, आपली भांडी आहेत देवांची किंवा देव आहेत, त्यांच्याकडे बघून आपल्याला खूप छान मस्त असं वाटत असतं. हळूहळू एक दिवस करत जर क्लिनिंगचं आपण काढलेलं असलं तर मात्र आपला म्हणजे आरामही होतो आणि घरसुद्धा क्लीन राहतं. आता एक दिवस मी एक रूमचं जे आहे ना ते काढलेलं होतं. तुम्ही बघितलंच, सुरुवातीला हॉलमधलं आवरून घेतलेलं होतं, त्यानंतर किचनमधलं आवरून झालेलं आहे आणि आता देवघर तेवढं राहिलेलं होतं. एकाच दिवशी जर सगळं काढायला गेलं तर मात्र मग आपली खूप जास्त दमछाक होऊन जाते. आपणही दमतो आणि म्हणजे प्रत्येकच गोष्टींची धावपळसुद्धा होते आपली आणि बऱ्याच वेळेला मग जास्त थकवा आल्यामुळे काही वेळेला तब्येतसुद्धा खराब होऊन जाते. त्यामुळे एक करून जर साफसफाई वगैरे करत राहिलो तर मग तेवढं आपल्याला सोपं जातं आणि वेळोवेळी क्लीन करत राहिल्यामुळे ती जास्त खराबही झालेली नसते वस्तू म्हणा किंवा काहीही. त्यामुळे हळूहळू एक रूमचं मी सगळं क्लिनिंगचं काढत असते. एकाच दिवशी काढायला गेलं तर मात्र जरा आपलीच धावपळ होते आणि हे सगळं आवरत आणि परत अजून बाकीचं बरचसं मुलांचं काय हे ते त्यांना आणणं, सोडणं वगैरे बरंच काय असतं. तर जसा वेळ मिळेल तसं थोडं जर एक दिवस करत राहिलो तर आणि सणवार असले ना, की 3-4 दिवस आधीच जर सुरुवात केलेली असली, की एक आवरायला, तर मात्र मग सणाच्या दिवशी सगळं काही व्यवस्थित असतं किंवा आपल्याला आहे ना, जो सण असतो ना, त्याचीसुद्धा मजा घेता येते. नाहीतर काही वेळेला काय होतं, आपण करू मग सणाच्याच दिवशी होऊन जाईल, क्लिनिंगही त्या दिवशी होईल, सगळं त्या दिवशी होईल, देवघर क्लीन करणं त्या दिवशी होईल, असं जर आपण म्हणत राहिलो तर मग मात्र सणाच्या दिवशी स्वयंपाकही आपल्याला असतो. त्या दिवशी मात्र थोडी घाई-गडबड आपली होऊन जाते आणि मग ऐन वेळेला आपलीच फजिती होते. त्यामुळे थोडं का होईना 1-2 दिवस आधी आवरत राहिलो तर मात्र मग सण आपल्याला व्यवस्थित असा साजरा करता येतो किंवा आपल्या मनाप्रमाणे तयारी वगैरे करणं काही ना काही आपलं असतंच. तर ते सगळं होऊन जातं. नाही तर बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो, "अरे मला तर वेळच नाही आहे इतकं सगळं करण्यासाठी." असं जर म्हणत राहिलं तर मात्र काम काही वेळेवरती होत नाही. चला मस्त संपूर्ण देवघरातल्या देवांची मांडणी वगैरे करून झालेली होती. त्यानंतर मंगल कलशही आज स्वच्छ धुवून पुसून घेत आहे. उद्या सकाळी फक्त ह्या कलशातलं पाणी वगैरे चेंज करून त्याला पुजून होऊन जाईल, कारण उद्यापासून नवरात्रसुद्धा आहेत. मग 10 दिवस काही कलशाला हात वगैरे लावायची गरज नाही आहे. 10 दिवस भरलेला असला तो की मग काही पुजून घेता येणार नाही. त्यानंतर मग ₹1 आणि सुपारी जी आहे ना याच्यामध्ये टाकत असते. आंब्याची पानं, हळद, कुंकू वगैरे लावून स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे. मंगल कलशाची स्थापना आपण पौर्णिमा वगैरे या दिवसापासून करू शकतो किंवा मंगळवारच्या दिवशीसुद्धा आपण हा आपला देवघरातला मंगल कलश पूजून घेऊ शकतो. आणि काल जे काही तोरणं वगैरे धुवून ठेवलेले होते आपल्या मेन डोअर समोरचे वगैरे, ते आता लावून देत आहे. धुतल्यानंतर ते सुद्धा मस्त छान पांढरे शुभ्र अगदी नवीन जसे आणतो ना आपण तसे होऊन जातात. तर ते लावून घेत आहे आणि आजची जी काही देवपूजा केलेली होती ती तुम्हाला दाखवते. जास्वंदीच्या झाडाला छान मस्त फूल आलेलं होतं, ते इथे वाहिलेलं आहे स्वामींजवळ. अशी आपली छोटी-मोठी पूर्वतयारी जर झालेली असली तर मग मात्र आपलं नियोजन आहे सणाच्या दिवसाचं ते व्यवस्थित असं होत असतं. आता घरामध्ये जे काही लावलेले आहेत ना फुलांचे हे, ते लावून घेत आहे आणि समोरच्या दरवाजासमोरचेही.
त्यानंतर दुपारी अजून बरंचसं काय काय आहे, फुलं आणायची आहेत, त्यांचा माळा वगैरे बनवून घ्यायच्या आहेत, बरंचसं काय काय आहे. आंब्याची पानं आणावी लागतील, निंबाची पानं आणावी लागतील. तर आणि हे जे तोरण आहे हेही लावून घेत आहे. आता पुढे हे सगळं आवरत ना 3 वाजून गेलेले होते मला, कारण कामं सगळे झाल्यानंतर मी या गोष्टींना सुरुवात केलेली होती. त्यामुळे बराचसा वेळ जाणं दुपारी गेलेला होता आणि मध्ये अजून इकडे-तिकडे काही ना काही जाणं येणं जास्त असतंच आपलं. त्यामध्ये अजून मग परत वेळ वाया जातो. बघता-बघता दुपारचा चहाचा टायमिंग झालेला होता. म्हटलं आता चला मस्त छान असा चहा घेऊन घेऊयात आधी आणि मग परत पुढच्या कामांना आपण सुरुवात करूया. म्हणजे चहा घेतल्यानंतर थोडी तरी एनर्जी आहे ना आपल्याला येऊन जाईल. तर त्यासाठी आधी इथे चहा ठेवलेला आहे. चहासाठी आता गूळ संपलेला असल्यामुळे साखरेचा चहा सध्या घरामध्ये बनत आहे. आणि चहा घेतली की मग जरा अजून आपलं पुढचं जे काही काम आहे ना ते करण्याचा उत्साह थोडासा आपल्याला वाढून गेलेला असतो. आणि त्यानंतर मग परत आपलं पुढचं रुटीन. तर दळण आणलेलं होतं. मी कालच दळलेलं होतं संध्याकाळी. पण भरून काय घेतलेलं नव्हतं कारण रात्री उशिरा दळण आलेलं होतं 10 वाजेला. मग त्यानंतर मग ते मी तसंच ठेवते एक दिवस, कारण गरम असतं पीठ. गरम-गरम भरण्यापेक्षा थोडं नॉर्मल थंड झालं की दुसऱ्या दिवशी आपण भरून घेऊ शकतो. तर ते राहिलेलं होतं. ते आता भरून घेत आहे आणि पीठ ना मी या टाकीमध्येच ठेवत असते. आधीपासूनच सवय झालेली आहे मला. ॲल्युमिनियमच्या डब्यापेक्षा ना क्लिनिंगसाठी हे खूप आपल्याला सोपं जातं. ॲल्युमिनियमच्या डब्याला कसं हात वगैरे लागतात आणि याला पीठ संपलं म्हणजे एकदा मस्त हलक्या हाताने जरी क्लीन करून घेतलं तरी चकाचक होऊन जातात. सिद्धीला घ्यायला गेली, तिकडनं येताना मग फुलं वगैरे, आंब्याची पानं, जे काही सामान लागणार होतं ते सगळं आणून झालेलं होतं. आता ते स्वच्छ असं धुवून घेते, कारण धूळ वगैरे बसलेली होती आणि उद्या धावपळ होणार नाही. त्यासाठी आताच त्याचे हार वगैरे जे आहेत ना बनवून ठेवेल, म्हणजे पटकन उद्या काढून लावायचंच काम राहील फक्त त्यासाठी. तर आता सगळी पानं वगैरे धुवून घेते आणि मग हार बनवायला सुरुवात करून देईल. चला ताईंनो, अशी जी काही आपली गुढीपाडव्याची तयारी वगैरे होती ती इथे पूर्णपणे झालेली आहे. अशी छोटी-मोठी तयारी आदल्या दिवशी झालेली असली की सकाळी गडबड वगैरे होत नाही किंवा पटकन आपल्याला पूजा वगैरे करता येते. आणि आता पुढे लगेच पाडवा झाला की आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिवसही आहे. त्यामुळे 2 दिवस आपलं काही वेळ नसेल, थोडं आपलं बिझी रुटीन जे आहे ते राहणार आहे. त्यामुळे अशी छोटी-मोठी पूर्वतयारी, घरातली साफसफाई वगैरे त्या दिवशी झालेली असली की मन अगदी फ्रेश राहतं आणि आनंदाने आपण मग आपल्या पारायणाला किंवा कशालाही सुरुवात वगैरे जी आहे ती करून घेऊ शकतो. बऱ्याच जणींनी पारायणाला सुरुवातही केली असेल किंवा कोणी स्वामीचरित्र सारामृताची पारायणाची सुरुवात केलेली असते. पण माझ्याकडून काही सेवा झालेली नाही आहे. आता या आठवड्यामध्ये सगळं काही बघू. आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसाच्या दिवशीच आपली जी काही सेवा आहे ती केली जाईल. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्याच्या मस्त छान असा आपला गुढीपाडव्याचा आपला व्हिडिओ उद्या 12:30 पर्यंत येईलच. तर बघायला विसरू नका. आणि सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.